अध्यक्ष महोदय, कमलाकर रंगनाथराव मुडेगावकर हेच यांनी त्यांचं स्वतःचं ह्याला द्यावं लागतं, स्वयं घोषणापत्र द्यावं लागतं आपल्या कायद्यामध्ये. तर त्यांनी 20/8/2023 कमलाकर मुडेगावकर यांनी स्वयं घोषणापत्र दिलं की मी इथं कामाला होतो आणि याच्यात खोटं काय निघालं तर मी जी शिक्षा असेल त्याला पात्र राहील. म्हणजे मुडेगावकर 2023 परत स्वयं घोषणापत्र सुद्धा दिलं त्यांनी, वरून खाली आले ते 10 वर्षाच्या नंतर. अध्यक्ष महोदय, आणखी गमतीचा भाग बघा. हे मुडेगावकर जे आहेत यांचं परत एक मृत्यू प्रमाणपत्र दिले. कोणी? अंबाजोगाई नगर परिषदेनेच दिलं की 30/10/2023 मुडेगावकर यांचा मृत्यू झाला. परत 2013 गेलेले ते परत गेले, 2023 पुन्हा वारले. आणि हे ज्या अंबाजोगाई नगर परिषदेने सर्टिफिकेट दिले अगोदर मृत्यूचं 2013, त्याच अंबाजोगाई नगर परिषदेने हे कागदावरती त्यांचं मृत्यूपत्र या ठिकाणी दिलं. अध्यक्ष महोदय, त्यांच्या मुलाला गजानन कमलाकर मुडेगावकर हे त्यांचा मुलगा आहे. स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये 2,30,000 रुपये यांच्या अकाउंटवरती ही रक्कम सुद्धा परत पाठवली, म्हणजे आता 2023च्या नंतर. अध्यक्ष महोदय, सचिन मुळूक म्हणून शिवसेनेचे तिथले जिल्हा प्रमुख आहेत, त्यांनी ही तक्रार केलेली आहे. आणि एकूणच अध्यक्ष महोदय, हा जो प्रकार झालेला आहे, मी थोडीशी ही लक्षवेधी टाकल्याच्या नंतर काही ठिकाणी चौकशी केली तर बाबा ह्याच्यात कोण कोण जबाबदार आहे, कुणी कुणी असे उद्योग केले. तर बहुतेक ज्या नगरपंचायती, परिषदा आणि नगरपालिका आहेत बीड जिल्ह्यामध्ये, याच्यात तर हे झालंच. कुठं 14, 15, 16, 20 अशा प्रकारचे हे प्रकरणं झालेले. आणि काही ग्रामपंचायतीमध्ये सुद्धा अशा प्रकारचे खोटे नाटे सर्टिफिकेट दिलेले. किमान अध्यक्ष महोदय, माझ्या कानावरती आलेल्या गोष्टी 100 आहेत, 100 प्रकरणामध्ये. आणि याच्यात 2-3 अधिकारी आहेत अध्यक्ष महोदय. मुंडे म्हणून जिल्हा कामगार अधिकारी होते, त्याच्यानंतर सुधाकर कोणाळे आणि अजय काशीत ही जी जोडी आहे ही धाराशिवला होती. धाराशिवमध्ये सुद्धा अध्यक्ष महोदय, धाराशिव नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष बांधकाम कामगार. त्याच्यामुळं यांच्या ह्या प्रकरणामध्ये अध्यक्ष महोदय, मी एक उत्तम उदाहरण म्हणून मुडेगावकर दिले. असे 100च्या वरती प्रकरणं, किमान 200 प्रकरणं बीड जिल्ह्यामध्ये अगोदर गेलेले लोक पुन्हा खाली आले, पुन्हा कामावर आले, पुन्हा मेले आणि त्यांच्या वारसांना खोट्या नाट्या पद्धतीने ऑनलाईनच्या अगोदर ऑफलाईन होतं.